Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the sixth video of this series. या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत ए आय आणि मशीन लर्निंग बद्दल बेसिक गोष्टी पाहिल्या. बट इन आवर डे टू डे लाईफ वी कीप हिअरिंग मेनी टर्म्स लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, LLMs, जनरेटिव्ह ए आय, एजंटिक ए आय. पण हे सगळं नेमकं काय आहे आणि यात काय फरक आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण ए आयचे कम्प्लीट बिग पिक्चर समजून घेणार आहोत आणि या सगळ्या टर्म्समधला डिफरन्स क्लिअर करणार. आतापर्यंतच्या व्हिडिओजमधून आपण इतकं शिकलो आहोत की आपण ए आयचे हे बिग कम्प्लीट पिक्चर समजून घेऊ शकतो आणि पुढील व्हिडिओपासून आपण पाहणार आहोत की हे प्रत्यक्षात डेव्हलप कसं झालं. ए आयचे हे बिग पिक्चर समजण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. डॉक्टर हा एक प्रोफेशन आहे, पण आज त्या प्रोफेशनमध्ये अनेक स्पेशलायझेशन आहेत. जसं आय स्पेशालिस्ट, हार्ट स्पेशालिस्ट, डेंटिस्ट, ऑर्थोपेडिक. पूर्वी कदाचित एकच डॉक्टर सगळं करायचा, सगळ्या ट्रीटमेंट तोच करायचा. पण जसजसा रिसर्च वाढला, नॉलेज वाढलं, तसतसे वेगवेगळे स्पेशलायझेशन्स तयार झाले. आज आपण आपल्या गरजेनुसार आणि आपल्या प्रॉब्लेमनुसार स्पेशालिस्ट निवडतो. एक्झॅक्टली तसंच ए आयमध्ये आहे. ए आय हा एक मोठा अमरेला आहे किंवा डोमेन आहे आणि त्याच्या खाली हे अनेक सबफिल्ड्स आहेत. जसं मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटिव्ह ए आय, एजंटिक ए आय. आणि आपल्या रिक्वायरमेंटनुसार आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीनुसार आपण योग्य तो अप्रोच निवडतो. तर चला आपण या सगळ्या ए आयच्या ब्रँचेस किंवा सबफिल्ड समजून घेऊया आणि त्यांच्यातला बेसिक डिफरन्स समजून घेऊया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मशीनला माणसासारखं विचार करायला किंवा डिसिजन घ्यायला शिकवणं. फॉर एक्झाम्पल, गुगल मॅप्स आपल्याला बेस्ट रूट फाइंड आउट करून देतात. मशीन लर्निंग म्हणजे डेटामधून मशीनला शिकवणं. फॉर एक्झाम्पल, नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब रिकमेंडेशन. तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडिओज किंवा मूवीज पाहता तशा प्रकारचे व्हिडिओज किंवा मूवीज तुम्हाला पुढे पाहण्यासाठी रिकमेंड होतात. हे म्हणजे मशीन लर्निंग. डीप लर्निंग म्हणजे न्यूरल नेटवर्क वापरून कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम म्हणजे अवघडातला अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. फॉर एक्झाम्पल, इमेज रेकग्नायझेशन, फोटो पाहून त्यातला चेहरा ओळखणे. व्हिडिओ अनालिसिस, रस्त्यावर धावणाऱ्या गाडीचा नंबर ओळखून तो एक्स्ट्रॅक्ट करणे. नंतर व्हॉइस रेकग्नायझेशन, बऱ्याच आवाजांमधून तुमचा आवाज किंवा एखादा स्पेसिफिक आवाज ओळखणे. त्यानंतर जनरेटिव्ह ए आय. जनरेटिव्ह ए आय म्हणजे नवीन कॉन्टेंट तयार करणारा ए आय. म्हणजे अशी मशीन किंवा ऍप्लिकेशन जी नवीन टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओ तयार करू शकते. फॉर एक्झाम्पल, ChatGPT, जेमिनाय, परप्लेक्सिटी, मिडजर्नी, व्हिओ अशा ॲप्लिकेशन्स. आणि आता ए आयची लेटेस्ट सबफिल्ड म्हणजे एजंटिक ए आय. एजंटिक ए आय म्हणजे असा ए आय जो स्वतः डिसिजन घेऊन ॲक्शन्स करू शकतो. तो फक्त ॲन्सर्स देत नाही तर काम कम्प्लीट पण करतो. जेन ए आय तुम्हाला असिस्ट करतं तर एजंटिक ए आय फक्त असिस्ट करत नाही तर ते स्वतः काम कम्प्लीट करून देतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपं एक्झाम्पल पाहू. समजा तुम्हाला 4 दिवसाची सुट्टी आहे आणि तुम्ही ए आयला विचारता, सजेस्ट मी द बेस्ट डेस्टिनेशन अँड प्रिपेअर अ ट्रॅव्हल प्लॅन फॉर मी. जर तुम्ही जनरेटिव्ह ए आय जर वापरत असाल तर ते तुम्हाला सजेशन देईल, बेस्ट डेस्टिनेशन सजेस्ट करेल, ट्रॅव्हल प्लॅन म्हणजे आयटनरी तयार करून देईल, फ्लाईट्स आणि हॉटेल्सचे ऑप्शन सांगेल. पण हे सर्व सजेशनच्या रूपात तुम्हाला मिळेल. फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग हे सर्व काम तुम्हालाच करावं लागेल. जर यात तुम्ही एजंटिक ए आय वापरलात तर एजंटिक ए आय कसं काम करेल? तुम्ही फक्त त्याला सांगाल, प्लॅन माय 4 days ट्रिप. मग पुढे एजंटिक ए आय डेस्टिनेशन सिलेक्ट करतं, फ्लाईट्स सर्च करतं, बेस्ट ऑप्शन चूज करतं, हॉटेल्स बुक करतं, फुल आयटनरी तयार करतं आणि हे सर्व
ऑटोमॅटिक कम्प्लीट होतं. त्यासाठी आपण अगोदरच त्याला आपले अकाउंट ऑथेंटिकेशन्स API कीज आपल्या वॉलेटचा ॲक्सेस फीड केलेला असतो. तुम्हाला काही मॅन्युअली करावं लागत नाही. वेळोवेळी तुमच्याकडून काही सजेशन्स घेऊन AI स्वतः सर्व टास्क कंप्लीट करून घेतो आणि तुम्हाला देतो. तर या व्हिडिओमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटिव्ह AI सोबत एजंटिक AI यामधला फरक समजून घेतला. पुढील व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजिकल न्यूरॉन आणि डिजिटल न्यूरॉन्स हे काय आहेत, परसेप्ट्रॉन म्हणजे काय आणि हे परसेप्ट्रॉन्स एकत्र येऊन न्यूरल नेटवर्क सिस्टम कशी बनते हे पाहणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉन्स पासून ते ChatGPT पर्यंतचा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.